नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं 9व्या दिवशीही आंदोलन सुरूच। आंदोलक राज ठाकरेंच्या भेटीला आश्रमशाळांमधील रोजंदारी शिक्षकांना काढून बाह्य स्रोतांद्वारे भरतीच्या निर्णयाला विरोध। महाराष्ट्रात कृत्रिम फुलांवर बंदी घातल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। मुंबईत दादरमध्ये प्लास्टिक फुलांची होळी। 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना 26% दर कपात। नवीन करारानुसार राज्यात 25 वर्ष विजेचे दर स्थिर राहणार। मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा। शांगूरबाबा धर्मांतर प्रकरणी ईडीकडून छापेमारी। उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये 12 तर मुंबईत वांद्रे आणि माहीममध्येही छापे। नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागात पाऊस गायब। 8 ते 10 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यानं शेतकरी चिंतेत। कापूस सोयाबीनला फटका बसणार। इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 21 पट वाढ। चार्जिंग स्टेशनही 3 वर्षात 5 पट वाढले। 2028 पर्यंत भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचे आकडे नव्या उंचीवर जाण्याचा अंदाज। इस्रायलनं सिरियाची